गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येत आहे? आवाज येत आहे? हो येते सर. तर मागच्या क्लासमध्ये आपण अमालगमेशन म्हणजे काय, संमिश्रणाची कारणे, संमिश्रणाची वैशिष्ट्ये आणि नेट असेट कसं काढलं जाते ते मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं. नेट असेटचा फॉर्म्युला आहे असेट्स टेकन ओव्हर मायनस लॅबिलिटीज टेकन ओव्हर. नेट असेट्स म्हणजे व्यवसायाची शुद्ध संपत्ती. तर नेट असेट काढताना सर्वप्रथम असेट घ्यायचे असतात, परंतु कोणते असेट घ्यायचे? क्रेता कंपनीने विकत घेतलेले असेटच आपल्याला घ्यायचे असतात. असेट्स टेकन ओव्हर. असेट्स टेकन ओव्हर म्हणजे क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीचे घेतलेले असेट्स किंवा संपत्ती. यामध्ये फिक्स असेट्स पण असू शकते, सन्ड्री असेट्स, गुडविल, लँड इन बिल्डिंग, प्रिमायसेस, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, इन्व्हेस्टमेंट, प्लांट इन मशिनरी, फर्निचर, कार, पेटेंट्स, स्टॉक, डेप्टर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश, बँक. अशा प्रकारे जी संपत्ती घेतली असेल ती संपत्ती या ठिकाणी लिहायचं आहे असेट्स टेकन ओव्हरमध्ये. आणि ज्या मूल्यानं घेतली असेल, मूल्य म्हणजे अमाऊंट, तर ते मूल्य या ठिकाणी अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. जसं फिक्स असेट 2,00,000 रुपयाला घेतली असेल तर फिक्स असेट आणि अमाऊंटच्या कॉलममध्ये 2,00,000 रुपये. अशा प्रकारे असेट्स टेकन ओव्हर घ्यायचं आहे सर्वप्रथम. आणि लेस लॅबिलिटीज टेकन ओव्हर, क्रेता कंपनीने स्वीकारलेल्या देयता. म्हणजे क्रेता कंपनी विक्रेता कंपनीच्या काही देयता स्वीकारत असते. म्हणजे ॲक्च्युअली ते देणं कुणाला द्यायचं असते? विक्रेता कंपनीला द्यायचं असते, परंतु ते देण्याचं क्रेता कंपनी स्वीकारत असतात. तर यामध्ये फक्त एक्सटर्नल लॅबिलिटीज स्वीकारल्या जातात. कोणत्या लॅबिलिटीज स्वीकारल्या ते प्रॉब्लेममध्ये दिलेलं असते. फक्त एक्सटर्नल लॅबिलिटीज स्वीकारल्या जातात. तर यामध्ये डिबेंचर्स, लोन्स टेकन, मॉर्गेज लोन, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रिझर्व फॉर डाउटफुल अँड बॅड डेट्स, एम्प्लॉईज प्रॉफिट शेअरिंग फंड, एम्प्लॉईज सेव्हिंग अकाउंट आणि पब्लिक डिपॉझिट आणि अनक्लेम डिव्हिडंड. अशा प्रकारचे ज्या एक्सटर्नल लॅबिलिटीज आहेत त्यापैकी ज्या लॅबिलिटी क्रेता कंपनीने स्वीकारल्या असतील त्याच लॅबिलिटी आपल्याला लॅबिलिटीज टेकन ओव्हरमध्ये घ्यायच्या आहेत. ज्या लॅबिलिटी स्वीकारल्या असतील त्याच लॅबिलिटी आणि ज्या मूल्यानं स्वीकारल्या असतील त्याच मूल्यानं लॅबिलिटीज टेकन ओव्हरमध्ये घ्यायच्या, त्याची टोटल करायची आणि असेट्स टेकन ओव्हरमधून लॅबिलिटीज टेकन ओव्हर मायनस करायचं. किंवा प्रॉब्लेममध्ये ऑल असेट्स अँड लॅबिलिटीज टेकन ओव्हर असं दिलेलं असते. ऑल असेट्स टेकन ओव्हर याचा अर्थ सर्व संपत्ती घेतली असा जरी होत असला तरी असेट साईडवर जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असते, त्याचप्रमाणे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर असते, किंवा एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स आणि अंडर रायटिंग कमिशन, हे 5 पदं असेट्स टेकन ओव्हरमध्ये घ्यायचे नाहीत. जेव्हा एखाद्या संपत्तीचं नाव न देता हा शब्द वापरला जातो की ऑल असेट्स टेकन ओव्हर, असं जर वापरला जात असेल तर या 5 असेट किंवा 5 पैकी कोणतीही असेट साईडला दिलेली असेल तरी सुद्धा ती असेट्स टेकन ओव्हरमध्ये घ्यायची नसते. त्यानंतर लॅबिलिटीज टेकन ओव्हर, कधी कधी ऑल लॅबिलिटीज टेकन ओव्हर असा शब्द वापरला जातो. याचा अर्थ सर्व लॅबिलिटीज क्रेता कंपनीने घेतल्या असा होत नाही, फक्त एक्सटर्नल लॅबिलिटी क्रेता कंपनी स्वीकारत असते आणि म्हणून फक्त एक्सटर्नल लॅबिलिटीज त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे नेट असेट्सचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागते.
त्यानंतरच आहेत मेथड्स ऑफ परचेस कन्सिडरेशन, क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धती. पहिली पद्धत आहे लमसम मेथड, एक रकमी शोधन पद्धती. जसं आपण वस्तूची किंमत देतो तशाच पद्धतीने व्यवसायाची किंमत सुद्धा एकाच अमाऊंटमध्ये 5 लाख रुपये, 10 लाख रुपये अशा प्रकारे एकाच रकमेमध्ये त्याचं जर शोधन होत असेल तर त्याला लमसम मेथड असे म्हणतात. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे नेट असेट किंवा नेट वर्थ मेथड, शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य पद्धती. तर नेट या पद्धतीमध्ये नेट असेट सर्वप्रथम कॅल्क्युलेट करावा लागतो. हा जो फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅटप्रमाणे नेट असेट कॅल्क्युलेट करावा लागतो, काढावा लागतो आणि नेट असेट हेच व्यवसायाची जे काही क्रय प्रतिफल आहे ते क्रय प्रतिफल असते, परचेस कन्सिडरेशन असते. क्रय प्रतिफल म्हणजे काय? परचेस कन्सिडरेशन. परचेस म्हणजे खरेदी आणि प्रतिफल म्हणजे त्याचा मोबदला, खरेदीचा मोबदला. व्यवसायाच्या खरेदीचा मोबदला म्हणजेच परचेस कन्सिडरेशन. तर व्यवसायाच्या खरेदीचा मोबदला, जशी आपण वस्तू खरेदी करतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे देतो तशाच पद्धतीने एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचा जर व्यवसाय खरेदी केला असेल तर त्या कंपनीला ज्या कंपनीचा व्यवसाय खरेदी केला आहे त्या कंपनीला पैसे द्यावे लागतात. आणि म्हणून मग त्या व्यवसायाची किंमत कशी काढायची, तर त्या व्यवसायाची किंमत अशा प्रकारे नेट असेट काढून त्या व्यवसायाची किंमत काढली जाते. त्यानंतर आहे नेट पेमेंट मेथड, शुद्ध शोधन पद्धती. म्हणजे ॲक्च्युअली पेमेंट किती केलं, परचेस कन्सिडरेशन आणि नेट असेट यापेक्षा कमी किंवा जास्तही पेमेंट केल्या जाऊ शकते. जर कमी किंवा जास्त पेमेंट केल्या जात असेल तर गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व येईल. ह्या बाबीसुद्धा आपण कालच्या क्लासमध्ये समजून घेतल्या होत्या. त्यानंतर मोड ऑफ पेमेंट, 3 मोडद्वारे पेमेंट करता येते, शेअर, डिबेंचर, बँक किंवा कॅश या 3 मोडद्वारे पेमेंट करता येते. त्यानंतर आहे जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी, विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्र्या कशा पद्धतीने होतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर जे उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे तर हे उदाहरण आहे, यामध्ये वोडाफोन कंपनी ही वेंडर कंपनी आहे आणि आयडिया कंपनी ही सुद्धा वेंडर कंपनी आहे. 2 कंपन्यांच्या बॅलन्स शीट प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतात, त्या कंपन्यांची नावं सुद्धा दिलेली असतात. परंतु या 2 कंपन्यांपैकी कोणत्याही एका कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला एंट्र्या करायच्या असतात. कारण विक्रेता कंपन्या किती असतात? 2 किंवा 2 पेक्षा जास्तही राहू शकतात, पण प्रॉब्लेममध्ये फक्त 2 कंपन्या दिलेल्या असतात. तर वेंडर कंपन्या 2 असतात, एकतर वोडाफोन किंवा एकतर आयडिया. नावं वेगवेगळी येतील, हे उदाहरणासाठी घेतलेलं आहे. या 2 पैकी एका कंपनीच्या पुस्तकात आपल्याला जर्नल एंट्र्या विचारल्या जातील आणि तशाच पद्धतीने जर्नल एंट्र्या विचारल्या जातील किंवा लेजर अकाउंट विचारले जातील. तर या 2 कंपनीच्या पुस्तकात सर्वप्रथम कशा पद्धतीने एंट्र्या होतात ते आपण सर्वप्रथम पाहू. विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्र्या, त्यानंतर क्रेता कंपनीच्या पण पुस्तकामध्ये होत असतात, त्या आपण यानंतर पाहणार आहोत. कारण क्रेता कंपनीच्या पुस्तकात फक्त मोजक्या 3-4 एंट्र्या होतात, जास्त एंट्र्या होत नाहीत. आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण वेंडर कंपनीच्या पुस्तकामध्ये कोणत्या एंट्र्या होतात, भरपूर साऱ्या एंट्र्या होतात. कारण व्यवसाय खरेदी करणं ही खूप मोठी बाब आहे. एखादी वस्तू खरेदी करणं खूप सोपं आहे, परंतु एखादा बिझनेस खरेदी करतो म्हटलं तर एखादा व्यवसाय खरेदी करत असताना व्यवसायाची काही संपत्ती असते आणि व्यवसायाच्या काही देयतासुद्धा असतात आणि त्यामुळे सर्व बाबींचा विचार करूनच व्यवसाय खरेदी केला जातो आणि व्यवसाय खरेदीचे ट्रान्झॅक्शनसुद्धा खूप मोठे असतात. आणि त्यामुळे ज्या एंट्र्या आहेत, पहिली एंट्री अशा पद्धतीने होते, सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी. फॉर ट्रान्सफरिंग म्हणजे स्थानांतरित ऑल असेट्स टू रिलायझेशन अकाउंट. सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करावी लागते. का बरं? कारण विक्रेता कंपन्या ज्या आहेत त्या बंद होणार असतात, ज्या 2 कंपन्या आहेत. कारण अमालगमेशन म्हणजे अशा प्रकारे म्हटलं जाते की 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या, त्याही एकाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या
एकाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या आपला जुना व्यवसाय बंद करून त्या व्यवसायाचे निस्तारण करून तो व्यवसाय खरेदी करण्यासाठी एका नवीन कंपनीची स्थापना करत असतील तर त्याला अमाल्गमेशन असं म्हणतात. आणि त्यामुळे जुन्या कंपन्यांची म्हणजे जी विक्रेता कंपन्या आहेत, विक्रेता कंपन्या म्हणजे जुन्या कंपन्या समजू, कारण त्या बंद होणार आहेत. आणि त्यामुळे विक्रेता कंपन्यांची सर्व संपत्ती ही रोखीकरण खात्याला स्थानांतरित करावी लागते. कारण त्या कंपन्या काय होत आहेत, वेंडर कंपन्या आता बंद होणार आहेत आणि नवीन कंपनीची स्थापना होणार आहे. जी वोडाफोन आहे आणि आयडिया आहे या दोन्ही कंपन्या बंद होणार आहेत आणि VI या कंपनीची आता नव्यानं स्थापना होत आहे. आणि त्यामुळे त्या वेंडर कंपन्यांचा जो व्यवसाय आहे किंवा जी संपत्ती आहे ती संपत्ती रोखीकरण खात्याला रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावी लागते. कारण आता संपत्तीचं जे खातं आहे ते क्लोज करायचं असते आणि संपत्तीला मुक्त करायचं असते. आता कोणत्याही प्रकारची संपत्ती राहिलेली नाही. जी संपत्ती आहे, ज्या संपत्तीचं खातं आजपर्यंत त्या कंपन्या लिहत होत्या, ते संपत्तीचं खातं आता बंद करावं लागते आणि ते संपत्तीचं खातं बंद करून जी काही व्हॅल्यू आहे त्या संपत्तीची ती रिलायझेशन अकाउंटला रोखीकरण खात्याला स्थानांतरित करावी लागते. यासाठी एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स अकाउंट क्रेडिट. म्हणजे जे असेट्स असतील बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवलेले ते सर्व असेट्स फक्त काय काय सोडून प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स किंवा एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स आणि अंडर रायटिंग कमिशन हे पदं सोडून बाकीचे जे सर्व पदं आहेत ते सर्व पदं रोखीकरण खात्याला ट्रान्सफर करायचे असतात. तेही कोणत्या व्हॅल्यूनं, ते पण लक्षात ठेवायचं, तेही पुस्तकी मूल्यानं, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या मूल्यानं. त्याची मार्केट व्हॅल्यू काहीही असो ते बुक व्हॅल्यूनं रोखीकरण खात्याला ट्रान्सफर करावे लागतात. सर्व संपत्ती ती खरेदी केली असो किंवा नसो ती रोखीकरण खात्याला ट्रान्सफर करावी लागते. यासाठी ही एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स अकाउंट क्रेडिट. या ठिकाणी व्हेरियस असेट्स अकाउंट क्रेडिट असं म्हटलं आहे, परंतु ते प्रत्येक असेटचं सेपरेटली आपल्याला नाव लिहायचं आहे. जसं बिल्डिंग असेल तर बिल्डिंग अकाउंट, मशिनरी असेल तर मशिनरी अकाउंट, असं इंडिव्हिज्युअली जे काही असेट्स आहे ते असेट्सचं खातं आपल्याला क्रेडिट करावं लागतंय. तर अशा पद्धतीने पहिली एंट्री होते ती म्हणजे असेट्स ट्रान्सफर करण्याची. त्यानंतर दुसरी नोंद होते ते म्हणजे क्रेता कंपनीने स्वीकारलेल्या सर्व बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी. आपण असेट पाहिले, बॅलन्स शीटच्या असेट साईडला असेट असतात, त्याचप्रमाणे लॅबिलिटी साईडला लॅबिलिटीज दिलेल्या असतात. तर आता क्रेता कंपनीने ज्या लॅबिलिटीज, पण त्याही कोणत्या एक्सटर्नल लॅबिलिटीज, फक्त कोणत्या एक्सटर्नल लॅबिलिटीज. क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीच्या ज्या एक्सटर्नल लॅबिलिटीज स्वीकारलेल्या आहेत त्या सर्व एक्सटर्नल लॅबिलिटीज रोखीकरण खात्याला ट्रान्सफर कराव्या लागतात. कारण लॅबिलिटीचं खातं सुद्धा बंद करायचं असते आणि त्यामुळे सर्व एक्सटर्नल लॅबिलिटी, फक्त एक्सटर्नल लॅबिलिटी कोणकोणत्या आहेत ह्या तुम्हाला नेट असेटच्या फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहेत. ह्या सर्व एक्सटर्नल लॅबिलिटीज आहेत. ह्या सर्व एक्सटर्नल लॅबिलिटीज आहेत. यापैकी म्हणजे प्रॉब्लेममध्ये एवढ्या साऱ्या दिल्या जाणार नाही. ज्या लॅबिलिटीज आहेत त्याच फक्त दिल्या जातील. तर त्यापैकी ज्या एक्सटर्नल लॅबिलिटीज आहेत त्याच फक्त रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या असतात. आणि त्यातही ज्या स्वीकारल्या असतील त्याच, ज्या स्वीकारल्या नसतील त्या रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची आवश्यकता नसते. ज्या स्वीकारल्या आहेत त्याच रोखीकरण खात्याला ट्रान्सफर करावं लागते. फॉर ट्रान्सफरिंग ऑल एक्सटर्नल लॅबिलिटीज टेकन ओव्हर बाय पर्चेसिंग कंपनी टू रिलायझेशन अकाउंट. क्रेता कंपनीने स्वीकारलेल्या सर्व बाह्य देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी. याची विरुद्ध एंट्री होते. जसं असेट ट्रान्सफर करण्याची काय झालं, रिलायझेशन अकाउंट डेबिट.
लॅबिलिटी ट्रान्सफर करण्याची जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा रिलायझेशन अकाउंट क्रेडिट होते. त्यामुळे याची विरुद्ध नोंद, या ठिकाणी असेट्स अकाउंट क्रेडिट झाले, परंतु लॅबिलिटी ट्रान्सफर करताना लॅबिलिटीज अकाउंट डेबिट, त्यासुद्धा इंडिव्हिज्युअली. जसं क्रेडिटर्स असेल, क्रेडिटर्स ही एक्सटर्नल लॅबिलिटी आहे, त्यामुळे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. डिबेंचर असेल, डिबेंचर ही सुद्धा एक्सटर्नल लॅबिलिटी आहे, डिबेंचर अकाउंट डेबिट. बिल्स पेबल असेल, बिल्स पेबल अकाउंट डेबिट. अशा प्रकारे ज्या ज्या लॅबिलिटी स्वीकारल्या असतील क्रेता कंपनीने त्याचं खातं काय करायचं, डेबिट. रिलायझेशन अकाउंट क्रेडिट आणि रिलायझेशन अकाउंट क्रेडिट करायचं. तर अशा प्रकारे दुसरी एंट्री आपल्याला करावी लागते. त्यानंतर तिसरी जी एंट्री आहे, फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम परचेसिंग कंपनी. क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफलाची रक्कम येणे असल्याबद्दल. क्रेता कंपनी म्हणजे परचेसिंग कंपनी, ज्या कंपनीने, परचेसिंग कंपनी म्हणजे नवीन कंपनी, ज्या कंपनीने जुन्या कंपन्यांचा किंवा विक्रेता कंपन्यांचा व्यवसाय खरेदी केलेला आहे, त्या कंपनीकडून विक्रेता कंपन्यांना काय येते, क्रय प्रतिफलाची रक्कम म्हणजे व्यवसाय खरेदीचा मोबदला. जसं आपण वस्तू खरेदी करतो आणि त्याचे पैसे देतो, तो काय झाला, वस्तू खरेदीचा मोबदला झाला. तसंच व्यवसाय खरेदी केल्यामुळे व्यवसाय खरेदी करण्याच्या मोबदल्यामध्ये काय द्यावे लागतील, पैसे द्यावे लागतील. तर ते पैसे ड्यू झाल्याबद्दल किंवा रक्कम येणे असल्याबद्दल ही एंट्री होते. फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू, परचेस कन्सिडरेशन ड्यू झाल्याची ही एंट्री असते. परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट, परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. परचेसिंग कंपनीचं खातं काय करायचं आहे, डेबिट. परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. तर अशा पद्धतीने तिसरी एंट्री करायची असते, क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफलाची रक्कम येणे असल्याबद्दल. आणि क्रय प्रतिफल कसं काढायचं ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. क्रय प्रतिफल काढण्याचे 3 पद्धती आहेत. या 3 पद्धतीद्वारे क्रय प्रतिफल काढलं जाते आणि क्रय प्रतिफल काढल्यानंतर त्याची अमाऊंट आपल्याला माहीत होते. काही वेळेस ते प्रॉब्लेममध्ये दिलेलं असते, परंतु बऱ्याचदा दिलेलं नसते आणि त्याची अमाऊंट आपल्याला काढायची असते. तर ती अमाऊंट काढल्यानंतर जी काही अमाऊंट असेल त्या अमाऊंटनं हे खातं डेबिट आणि रिलायझेशन अकाउंटचं खातं क्रेडिट करायचं असते. त्यानंतर चौथी नोंद होते, फॉर रिसिप्ट ऑफ किंवा रिसिव्ड ऑफ परचेस कन्सिडरेशन फ्रॉम परचेसिंग कंपनी. रिसिव्ड ऑफ परचेस कन्सिडरेशन फ्रॉम परचेसिंग कंपनी म्हणजे क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मिळाल्याबद्दल. क्रेता कंपनीकडून तिसरी एंट्री कशाची होती, ड्यू झाल्याची. आता कशाची करायची, रिसिव्ड झाल्याची. क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मिळाल्याबद्दल. जी क्रेता कंपनी आहे त्या क्रेता कंपनीकडून विक्रेता कंपनीला क्रय प्रतिफलाची रक्कम मिळत असते. जी काही रक्कम ठरवली असेल ती रक्कम मिळते. तर त्याची ही एंट्री होते. तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की पेमेंट 3 पद्धतीने होते. एकतर कॅश और बँक अकाउंट डेबिट, रोख किंवा बँकेमार्फत अमाऊंट दिली जाते, किंवा शेअरच्या मार्फत दिली जाते, किंवा डिबेंचरच्या मार्फत दिली जाते. बँक और कॅश, शेअर्स किंवा डिबेंचर्स या 3 पद्धतीने पेमेंट केलं जाऊ शकते. 3 पैकी एकाही पद्धतीनं केलं जाऊ शकते. सर्वच्या सर्व रक्कम कॅशही दिली जाऊ शकते, किंवा काही शेअरही दिले जाऊ शकतात, किंवा काही डिबेंचरही दिले जाऊ शकतात. जसा 2 कंपन्यांमध्ये, 2 म्हणजे 3 कंपन्यांमध्ये करार होतो, कारण 2 जुन्या आणि एक नवीन स्थापन झालेली अशा कंपन्यांमध्ये ज्या पद्धतीने करार होतो त्या पद्धतीनं पेमेंट केलं जाऊ शकते. आणि त्यामुळे समजा कॅशनं बँकेद्वारे पेमेंट केलं असेल तर बँक अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी अकाउंट अशी एंट्री होईल. नुसत्या शेअर्सद्वारे जर पेमेंट केलं असेल तर शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी अकाउंट अशी एंट्री होईल. किंवा नुसत्या डिबेंचरद्वारे पेमेंट केलं असेल तर डिबेंचर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी अकाउंट अशी एंट्री होईल. आणि 3ही मोडद्वारे जर
पेमेंट केलं असेल, काही बँकेद्वारे किंवा कॅश पेमेंट केलं असेल, किंवा काही शेअरद्वारे पेमेंट केलं असेल, किंवा काही अमाऊंट डिबेंचरद्वारे केली असेल. समजा व्यवसाय खरेदीचा मोबदला आहे 10 लाख, म्हणजे वेंडर कंपनीला 10 लाख रुपये द्यायचे आहेत. त्यापैकी 2 लाख रुपयाची कॅश, 5 लाख रुपयाचे शेअर आणि 3 लाख रुपयाचे डिबेंचर असं जर कंपनी देत असेल तर बँक अकाउंट डेबिट होईल 2 लाख रुपये, शेअर्स इन पर्चेसिंग कंपनी अकाउंट डेबिट होईल 5 लाख रुपये, डिबेंचर्स इन पर्चेसिंग कंपनी अकाउंट डेबिट होईल 3 लाख रुपये आणि टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट क्रेडिट होईल 10 लाख रुपये. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या एंट्र्या करायच्या असतात. आणि पहिल्या ज्या 4 एंट्र्या आहेत ह्या कंपल्सरी प्रत्येकच प्रॉब्लेममध्ये जवळपास. फक्त दुसरी जी एंट्री आहे ती जर एक्सटर्नल लॅबिलिटी कोणतीच जर स्वीकारली नसेल तर ती होत नाही. परंतु लक्षात ठेवायचं की पहिल्या ज्या 4 एंट्र्या आहेत ह्या कंपल्सरी प्रत्येकच प्रॉब्लेममध्ये होतात. कारण तशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतातच. म्हणून पहिल्या 4 एंट्र्या म्हणजे पाठच करून घ्यायचं एकदम, कारण ह्या पहिल्या 4 एंट्र्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये, कारण असे ट्रान्झॅक्शन असतातच आणि त्यामुळे पहिल्या 4 एंट्र्या ह्या होतातच. त्यानंतर 5वी एंट्री जर दिलं असेल लिक्विडेशन एक्सपेन्सेस तर होते, अन्यथा होत नाही. तर 5वी एंट्री होते फॉर लिक्विडेशन एक्सपेन्सेस. निस्तारण खर्च जर केला असेल आणि त्यासंबंधीची माहिती प्रॉब्लेममध्ये दिली असेल तरच ही एंट्री होते. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. निस्तारण खर्चासाठी लिक्विडेशन एक्सपेन्सेससाठी काय एंट्री होते, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. लक्षात ठेवायची केव्हा केव्हा प्रॉब्लेममध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेला असतो. दिला असेल तरच ही नोंद करायची आहे. दिला नसेल लिक्विडेशन एक्सपेन्सेस तर नोंद करायची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर डिबेंचर अकाउंट. डिबेंचर ही एक्सटर्नल लॅबिलिटी आहे, परंतु डिबेंचरचं पेमेंट काही वेळेस कंपन्या प्रत्यक्षपणे करतात. डायरेक्ट जे डिबेंचर आहेत त्या डिबेंचरला, म्हणजे वेंडर कंपन्यांची जे डिबेंचर्स आहेत त्या डिबेंचर्सला पर्चेसिंग कंपनी डायरेक्ट पेमेंट करत असते. असं प्रत्यक्ष जर पेमेंट करत असेल तर डिबेंचर्स हे नेट असेटमध्ये म्हणजे लॅबिलिटीज टेकन ओव्हरमध्ये घ्यायचं नाही आणि त्याच्या सेपरेट अशा प्रकारे या 3 एंट्र्या करायच्या असतात. 6वी, 7वी, 8वी आणि 9वी 4 एंट्र्या. 3 म्हणजे तशा 3च एंट्र्या आहेत, परंतु तोटा झाल्यास तोट्याची आणि नफा झाल्यास नफ्याची. तर एंट्री होते जेव्हा कर्ज रोख्यांचं प्रत्यक्षपणे शोधन केलं असेल तर. जेव्हा डिबेंचर होल्डरचं क्रेता कंपनी प्रत्यक्षपणे जर शोधन करत असेल, म्हणजे डायरेक्ट त्यांना डिबेंचर इश्यू करत असेल किंवा काही पेमेंट करत असेल तर अशा प्रकारच्या नोंदी होतात. फॉर ट्रान्सफर द बॅलन्स ऑन डिबेंचर अकाउंट टू डिबेंचर होल्डर अकाउंट. कर्जरोखे खात्यावरील शिल्लक कर्जरोखे धारकांच्या खात्याला स्थानांतरित करण्यासाठी. फॉर ट्रान्सफर द बॅलन्स ऑन कोणती बॅलन्स, डिबेंचर अकाउंट, कर्जरोखे खात्यावरील. कोणत्या अकाउंटला, टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट, कर्जरोखे धारकांच्या खात्याला. कर्जरोखे खात्यावरील शिल्लक कर्जरोखे धारकांच्या खात्याला स्थानांतरित करण्यासाठी. म्हणजे हे डिबेंचर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दिलेलं असते. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला डिबेंचर दिलेलं असते. तीच अमाऊंट अशी एंट्री करायची आणि तीच अमाऊंट जेवढी दिलं असेल, समजा बॅलन्स शीटमध्ये 2 लाख रुपये दिले असतील, डिबेंचर अकाउंट 2 लाख रुपये, तर ते 2 लाख रुपये ट्रान्सफर करून टाकायचे कोणत्या अकाउंटला, डिबेंचर होल्डर अकाउंटला. त्याची एंट्री करायची डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर अकाउंट क्रेडिट. अमाऊंट लिहायची 2 लाख आणि 2 लाख. त्यानंतर फॉर पेमेंट मेड टू डिबेंचर होल्डर. कर्ज रोखे धारकांना शोधन केल्याबद्दल. क्रेता कंपनी कर्ज रोखे धारकांना जर प्रत्यक्ष पेमेंट करत असेल तर ते अशा पद्धतीने करू शकते. एकतर डिबेंचर देऊ शकते किंवा कॅश किंवा बँकेमार्फत पेमेंट केलं जाऊ शकते. त्यासाठी अशा प्रकारची नोंद करायची. डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट
टू डिबेंचर्स इन पर्चेसिंग कंपनी अकाउंट क्रेडिट टू काही कॅश दिली असेल, समजा 2 लाख रुपये द्यायचे होते, 2 लाखापैकी काही 1.5 लाख रुपये डिबेंचर दिले आणि 50,000 कॅश दिली, तर डिबेंचर्स इन पर्चेसिंग कंपनी अकाउंट 1,50,000 आणि टू बँक अकाउंट 50,000. अशा प्रकारची नोंद आपल्याला करावी लागेल. कधी कधी जेवढं पेमेंट आहे तेवढंच केलं जात नाही, त्यापेक्षा कमी किंवा जास्त पेमेंट केलं जाते. समजा डिबेंचरची अमाऊंट होती 2 लाख, परंतु त्याला पेमेंट जर प्रत्यक्ष 2,50,000 रुपये केलं गेलं असेल तर अमाऊंट आपल्याला 2,50,000 रुपये घ्यावी लागेल. तर अशा प्रकारे जो पेमेंटवर नफा किंवा तोटा होईल तो रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. नफा झाला असेल तर त्याची वेगळी नोंद होते आणि तोटा झाला असेल तर त्याची वेगळी नोंद होते. एका ट्रान्झॅक्शनमध्ये एकतर नफा होऊ शकतो किंवा तोटा होऊ शकतो. नफा आणि तोटा होऊ शकतो म्हणजे दोन्ही एकाच वेळी होऊ शकणार नाही, एकतर तोटा होईल किंवा नफा होईल. समजा तोटा होत असेल तर अशा प्रकारची नोंद करावी लागते आपल्याला. फॉर लॉस ऑन पेमेंट ऑफ डिबेंचर होल्डर ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. कर्ज रोखेधारकांच्या शोधनावर झालेला तोटा रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी रिलायझेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर अकाउंट. आणि समजा नफा होत असेल, फॉर प्रॉफिट ऑन पेमेंट ऑफ डिबेंचर होल्डर, कर्ज रोखेधारकांच्या शोधनावर झालेला नफा ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी विरुद्ध नोंद करायची. डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट. तर ह्या 4 ज्या एंट्र्या आहेत, 4 म्हणजे कसं 3च, 8वी आणि 9वी नफ्या किंवा तोट्याची आहे, एकतर नफा होईल किंवा तोटा होईल. तर या ज्या एंट्र्या आहेत, जेव्हा डिबेंचर बॅलन्स शीटमध्ये दिलेलं असेल आणि त्याचं पेमेंट जर प्रत्यक्षपणे केलं असेल क्रेता कंपनीने तरच होतात, अदरवाईज या एंट्र्या होत नाही. या 4पैकी कोणतीही एंट्री होणार नाही. तर बाकीच्या या सर्व एंट्र्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि वाचून घ्या, कारण पहिल्या 4 एंट्र्या कंपल्सरी आहेत आणि बाकीच्याही महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे कारण तशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन प्रॉब्लेममध्ये दिले असतील तर एंट्र्या होतीलच. त्या सर्व लिहून घ्या, वाचून घ्या आणि पाठ करून घ्या. पुढच्या ज्या एंट्र्या आहेत आपण पुढच्या क्लासमध्ये समजून घेऊ.